ಪ್ರೀತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ವನಜಾಕ್ಷಿ ಎಂಬಿ. ನಾನು ಪಟೇಲ್ ನಂದಪ್ಪ ಹೊರಟ್ಟೇಗೌಡ ಗಲ್ಲಪ್ಪ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಶಿಕ್ಷಕಿಯಾಗಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಾವು ನಿನ್ನೆಯ ದಿನ ಮಕ್ಕಳೇ ಯಾವ ಪಾಠವನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ? ಗಿಲ್ಲು ಪಾಠವನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ. ಯಾರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಕ್ಕಳೇ? ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿ ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಗಿಲ್ಲು ಪಾಠವನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ. ನಿನ್ನೆ ದಿನ ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ. ಆ ಪಾಠದಲ್ಲಿ ಏನ್ ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, महादेवी वर्मा जी गिल्लू घायल हुई स्थिति में कैसे उसको हौले से उठाकर जो उनका इलाज की, उनका पोषण की और प्राणी दया की सीख हमें सिखाई। और जो गिल्लू महादेवी वर्मा जी को आकर्षित करने के लिए क्या क्या कार्यकलाप की, ये सब के बारे में हम जानकारी प्राप्त की है कल। आज आगे का जो भाग है ना गिल्लू पाठ का देखेंगे, है ना। ಮುಂದುವರೆದ ಭಾಗ, ಗಿಲ್ಲು ಪಾಠದ ಮುಂದುವರೆದ ಭಾಗವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ನೋಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಬುಕ್ ತಂದಿದ್ದೀರಲ್ವಾ? अपना किताब खोलिए, पाठ को देखते जाइए, ध्यान से देखना है और सुनना है बच्चों. देख, कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में इस प्रकार रख देती कि उसके अगले दो पंजों और सिर के अतिरिक्त सारा लघु का लिफाफे के भीतर बंद कर रहा था. इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे कड़ा रखकर वह अपनी चमकीली आंखों से मेरा कार्यकलाप देखा करता. भूख लगने पर चीख चीख करके मानो वह मुझे सूचना देता और काजू या बिस्कुट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे कुतरता रहता. फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आई. बाहर की गिलहरियां खिड़की की जाली के पास आकर चिक चिक करके ना जाने क्या करने लगी. गिल्लू का जाली के पास बैठकर अपनेपन से बाहर जाते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है. मैंने कीले निकालकर जाली का एक कोना खोल दिया और इस मार्ग से गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस. इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाना भी एक समस्या ही थी. मेरे कमरे से बाहर जाने पर वहां भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला जाता और दिन भर गिल्हरियों के झुंड का नेता बना. हर डाल पर उछलता कूदता रहता और ठीक 4 बजे वहां खिड़की से भीतर जाकर अपने झूले में झूलने लगता. मुझे चमकाने की इच्छा उसमें ना जाने कब और कैसे उत्पन्न हो गई थी. कभी फूलदान के फूलों में छिप जाता, कभी पर्दे की चुन्नट में और कभी सोनजूही की पत्तियों में. मेरे पास बहुत से पशु पक्षी और उनका मुझसे लगाव भी कम नहीं, परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरी तालीम में गाने की हिम्मत हुई ऐसा मुझे स्मरण नहीं आ. गिल्लू इनमें अपवाद था. मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंचती, वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरामदा पार करके मेज पर पहुंचा और मेरी तालीम में बैठ जाना था. बड़ी कठिनाई से मैंने उसे ताली के पास बैठना सीखा, जहाँ बैठकर वह मेरी ताली में से एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता है. काजू उसका प्रिय खाद्य था और कई दिन काजू ना मिलने पर वहाँ अन्य खाने की चीजें या तो लेना बंद कर देता था या झूले से नीचे फेंक देता. उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहा. उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोला गया, गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता. सब उसे काजू दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भरे हुए, जिनसे ज्ञात होता था कि वह उन दिनों अपना प्रिय खाद्य कितना कम खाता है.
तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को हौले हौले सहलाता रहता। गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती रहती तो गिल्लू ना बाहर जाता ना अपने झूले में बैठता, वह मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार साबित भी रहता और ठंडक में भी रहता। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं हुई, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। दिन भर उसने ना कुछ खाया ना वहां बाहर गया। पंख से इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जाग कर हीटर जलाया और उसे उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिर निद्रा में सो गया। उसका झूला उतार कर रख दिया गया है और खिड़की की जौली बंद कर दी गई है, परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जौली के उस पर चिक चिक करती ही रही और सोनजुगी खिलती ही रही। सोनजुगी की लता के नीचे गिल्लू की समाधि है, इसलिए भी कि उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी, इसलिए भी कि उस लघु गात का किसी वासंती दिन जूही के पीताम छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है। देखते हैं बच्चों, गिल्लू का जो कैसे उनका देहांत हुआ और कैसे लेखक के प्रति और गिल्लू के प्रति लेखिका का जो प्रेम इस पाठ के अंतर्गत कैसे था। देख, कभी मैं गिल्लू को पकड़कर, मैं यानी यहाँ पर लेखिका कहा रही है, मैं यानी लेखिका महादेवी वर्मा जो ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में इस प्रकार रख देती है। ಯಾವಾಗ लेखिका ಅವರ ध्यान आकर्षित करने के लिए जो कुछ ಕ್ರಿಯಾಕಲಾಪ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಬಂತು ಆಗ ಲೇಖಿಕ ಅವರು ಅದನ್ನ ಎಲ್ಲಿ ತನಕ ಅದು ಆ ರೀತಿ ಕಾರ್ಯಕಲಾಪಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಕೂತಿರೋರು ಎದ್ದು ಹೋಗಿ ಅದನ್ನ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಅಲ್ಲಿಯ ತನಕ ಅದು ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಚಟುವಟಿಕೆಯನ್ನ ಅದು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು। ಆದ್ರೆ ಲೇಖಿಕ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಚೌಸೆ ಗಿಲ್ಲು ಪಕಡ್ ಅದನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪಕಡ್ನ ಏನೇ ಹಿಡಿತಕ್ಕಂತೆ ಅದನ್ನ ಹಿಡ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ एक लंबे लिफाफे में जो उसका बंद कर दिया, इस प्रकार रख देती थी। ನೋಡಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಲಿಫಾಫೆಯಲ್ಲಿ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಪೇಪರ್ ಇಂದ ಈ ಖಾರ ಮಂಡಕ್ಕಿ ಇವೆಲ್ಲ ಹಾಕಿ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾರಲ್ವಾ, ಆಪಲ್ ಏನಾದ್ರು ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ತಗೊಂಡಾಗ ಅದನ್ನ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಅದರೊಳಗಡೆ ಹಾಕೊಡ್ತಾರಲ್ಲ, ಆ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ಯಾಕೆಟ್ ಕಾಗದದ ಒಂದು ಸುರುಳಿಯನ್ನ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಉಸ್ಮೆ ಬಂದ್ ಕರ್ ದಿಯಾ। कैसे बंद कर दिए, जो उसके अगले 2 पंजों और सिर के अतिरिक्त सारा लघु गात लिफाफे के भीतर बंद रहता। अगले ಮುಂದಿನ 2 पंजे 2 ಕೈಗಳು और सिर के अतिरिक्त सारा लघु गात 2 ಕೈಗಳು ಮಾತ್ರ ಹೊರಗಡೆ ಇದೆ, ಮುಖ ಮಾತ್ರ ಹೊರಗಡೆ ಇದೆ, ಸಿರಿಯನೇ ತಲೆ ಅಥವಾ ಮುಖದ ಭಾಗ ಏನಿದೆಯಲ್ಲ ಅದು ಮಾತ್ರ ಹೊರಗಡೆ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ। ಸಾರಾ ಲಘು ಗಾತ್, ಲಘು ಯಾನಿ ಚಿಕ್ಕ गात है शरीर, गात इसका पर्यायवाची शब्द क्या आता है, पर्यायवाची शब्द यानी ಇದರ ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥ गात ಅಂದ್ರೆ शरीर, देह। आगे एक विलोम शब्द है यहाँ पर चढ़ना, विलोम शब्द चढ़ना, उतरना, उतरना। सिर के अतिरिक्त ತಲೆಯನ್ನ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಸಾರು ಲಘುಗ ಇಡೀ ಶರೀರ, ಆ ಚಿಕ್ಕ ಶರೀರ लिफाफे के भीतर बंद रहता, और पैकेट में ಒಳಗಡೆ ಇರ್ತಾ ಇತ್ತು। भीतर इसका विलोम रूप क्या है, भीतर ಒಳಗೆ, बाहर ಹೊರಗೆ। इस अद्भुत स्थिति में
कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़ा रहकर वह अपनी चमकीली आंखों से मेरा ಕಾರ್ಯಕಲಾಪ देखा करता था. ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲೇಖಕ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆ ರೀತಿ ಅದನ್ನ ಬಂಧಿಸಿ ಇಟ್ಟ ನಂತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಈ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲೂ ಸಹ ಕಭಿ ಕಭಿ ಆಗಾಗ ಗಂಟೆಗಟ್ಟಲೆ ಮೇಜ್ ಪರ್ ದೀವಾರ್ ಕೆ ಸಹಾರೆ, ಮೇಜು ಮತ್ತೆ ದೀವಾರ್, ಮೇಜು ಮತ್ತೆ ದೀವಾರಲ್ಲಿ ಗೋಡೆ, ದೀವಾರ್ ಗೋಡೆ, ಟೇಬಲ್ ಇಂದ ಗೋಡೆಗೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತೆ ಗೋಡೆಯಿಂದ ಟೇಬಲ್ ಕಡೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ऐसे काका सहारे खड़ा रहकर वह अपनी चमकीली आंखों से, चमकीली ಅಂದ್ರೆ ಹೊಳಿತಕ್ಕಂತಹ, ಆಂಖ್ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣು, ಚಮಕ್ನ ಅಂದ್ರೆ ಹೊಳೆಯುವುದು, ಆಂಖ್ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣು, ತನ್ನ ಹೊಳೆತಕ್ಕಂಥ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಅದು ಐಸೆ ಜೋ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ಬೇಕಾಗತ್ತಾ ಈ ಎಲ್ಲ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದು ನೋಡಿ. ಹಾಗೆ देखिए भूख लगने पर चिक चिक करके मानो वह मुझे सूचना देता. भूख लगने पर, भूख यानी ಹಸಿವು, ಹಸಿವು ಅದಕ್ಕೆ ಹಸಿವಾಗ್ತಾ ಇತ್ತಲ್ವಾ, ಹಸಿವಾದಾಗ ಅದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಏನ್ ಸಂದೇಹನ ತಿಳಿಸ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ ಚಿಕ್ करके मानो वह मुझे सूचना देता. ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಅಂದ್ರೆ ಓ ಗಿಲ್ಲುವಿಗೆ ಈಗ ಹಸಿವಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಪದಾರ್ಥವನ್ನ ತಂದು ಕೊಡಬೇಕು. काजू या बिस्कुट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे उधरता रहता. ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಕಾಜು ಮತ್ತೆ ಬಿಸ್ಕೆಟ್, ಕಾಜು ಏನೇ ಗೋಡಂಬಿ, ಕಾಜು ಅಂದ್ರೆ ಗೋಡಂಬಿ, ಗೋಡಂಬಿ ಮತ್ತೆ ಬಿಸ್ಕೆಟ್ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. जो मिल जाने पर ಅದಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕ ನಂತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे उधरता रहता. लिफाफೆ ಬಾಹರ ಹೊರಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ತನ್ನ ಒಂದು ಕೈಗಳಿಂದ ಆ ಒಂದು ಬಿಸ್ಕೆಟ್ ಮತ್ತೆ ಕಾಜನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ತಿಂತಾ ಇತ್ತು. फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया. ನಂತರ ಅದರ ಗಿಲ್ಲುವಿನ ಜೀವನದ ಪ್ರಥಮ ವಸಂತ ಬಂತು. बाहर की गिलहरियां खिड़की की जौली के पास आकर चिक चिक करके ना जाने क्या कहने लगी. ಏನ್ ಮಾಡ್ತು, ಬಾಹರ್ ಕಿ ಗಿಲ್ಲರಿಯ, ಈಗ ಇದು ಒಳಗಡೆ ಇತ್ತಲ್ವಾ, ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಾಕಷ್ಟು ಗಿಲ್ಲರಿಗಳು, ಏನು ಅಳಿಲಿನ ಮರಿಗಳ ಅಳಿಲುಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು ಅಂದ್ರೆ ಕಿಟಕಿ ಕಿ ಜಾಲಿಗೆ ಪಾಸ್, ಆ ಕಿಟಕಿಯ ಆ ಜಾಲಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಸರಳು ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಆ ಸರಳು ಅಥವಾ ಜಾಲರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಜಾಲರಿ ಹತ್ರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಕರ್ಗೆ ಸೌಂಡ್ ಏನಿ ಶಬ್ದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಅಂತ ಇದನ್ನ ಹೊರಗಡೆ ಬಾ ಅಂತ ಸನ್ನೆ ಮೂಲಕ ಕರಿತವೇನೋ ಅನ್ನುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವು ಶಬ್ದವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ನಾ ಜಾನೆ ಕಾ ಕ್ಯಾ ಕಹನೆ ಲಗೆ, ಅವು ಏನ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕಲ್ವಾ, ಅರ್ಥ ಆಗುತ್ತಾ, ನಾವೇ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಓ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ऐसे करते हैं तो वही भी वह बाहर जा रहा है, बाहर आने के लिए सूचना देते हैं, ऐसे ही समझते थे. गिल्लू को जाली के पास बैठकर अपनेपन से बाहर जानते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है. लेकिन इसको देखकर जो ಇದನ್ನ ಸ್ವತಂತ್ರ ಮುಕ್ತ ಕರ್ನ ಅಂದ್ರೆ ಸ್ವತಂತ್ರಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ರೀತಿ ಸರಳಿಗೆ ಕಟ್ಟಾಕಿ ಕಿಟಕಿ ಹತ್ರ ಎಷ್ಟು ದಿನ ಅಂತ ಬಿಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಹೊರಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಳಿಲುಗಳು ಬಂದು ಅದನ್ನ ಹೊರಗೆ ಬಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸೂಚನೆಯನ್ನ ನೀಡಬಹುದೇನೋ, ಇದನ್ನ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜಾಲಿ ಕೆ ಪಾಸ್ ಬೈಕ ಅಪ್ನೇಪನ್ ಸೆ ಬಾಹರ್ ಜಾನ್ತೆ ದೇಖ, ಅದು ಹೊರಗಡೆ ನೋಡೋದನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಲೇಖಕ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇದನ್ನ ಹೊರಗಡೆ ಸ್ವಲ್ಪ ದಿನಗಳ ಕಾಲ ಅಥವಾ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಆಟ ಆಡ್ಕೊಂಡು ಬರಲಿ, ಹೊರಗಡೆ ಬಿಡೋಣ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ಮೈನೆ ನೋಡಿ ಅಪ್ಪ ಬೈಕ್ ಬೈಕ್ನ ಪ್ರೇರಣಾತ್ಮಕ ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದ ಇದೆ ಇದರಲ್ಲಿ. ಪ್ರೇರಣಾತ್ಮಕ क्रिया बैठना, यहाँ पर एक क्रिया शब्द है बिठाना. प्रथम प्रेरणार्थक ಏನಾಗುತ್ತೆ बिठाना, द्वितीय प्रेरणार्थक ಏನಾಗುತ್ತೆ बिठवाना.
दिया। यहाँ पर धातु क्या होता है बच्चों? बाइट। क्रिया का जो मूल रूप को धातु कहते हैं, बैठना क्रिया शब्द है। इसका प्रथम प्रेरणार्थक बिठाना, द्वितीय प्रेरणार्थक बिठवाना। देखना, उसी तरह और एक शब्द है बच्चों, देखना। देखना, इसका प्रथम प्रेरणार्थक दिखाना, द्वितीय प्रेरणार्थक दिखवाना। इसका मूल धातु क्या होता है? देख। देख क्रिया का जो मूल रूप देख ಅಂತ ಆಗುತ್ತೆ। देखना ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕ್ರಿಯಾಪದ। दिखाना प्रथम प्रेरणार्थक, दिखवाना द्वितीय प्रेरणार्थक। मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है। मैंने किले आपका जालिका ये कोना बोल दिया। ಇವರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಕೀಯನ್ನ ಓಪನ್ ಮಾಡಿ, ಆ ಕಿಟಕಿಯ ಸರಳನ್ನ ಓಪನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಆ ಜಾಲರಿಯನ್ನ ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಒಂದು ಬದಿ ಅದನ್ನ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ರು। खोल दिया, खोलना, खोलना ಇದು ಸಹ ಒಂದು ಕ್ರಿಯಾಪದ। प्रथम प्रेरणार्थक खुलाना, खुलवाना, खुलवाना। ಇದರ ಧಾತು ಏನಾಗುತ್ತೆ? खोल। मैंने कीली निकालकर जाली का ये कोना खोल दिया। अब इस मार्ग से गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಕಿಟಕಿಯ ಒಂದು ಕಡೆ ಒಂದು ಜಾಲರಿಯನ್ನ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ರು ಲೇಖಕ, ಅದರ ಮೂಲಕ ಅದನ್ನ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाना भी एक समस्या ही थी। ಮತ್ತೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಇದು देखे के लिए एक छोटा सा जीव, ಇದನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಈ ತರ ಯಾವುದೋ ಕುತ್ತ, नाई, बिल्ली, बेक्को ऐसे जो जीवों से रक्षा करना बहुत समस्या होती थी। मेरे कमरे से बाहर जाने पर वहां भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला जाता। ಇವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ತನ್ನ ಕೊಠಡಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಿಟಕಿಯ ಒಂದು ಜಾಲರಿಯನ್ನ ಅಥವಾ ಕಿಟಕಿಯನ್ನ ತೆಗೆದ ತಕ್ಷಣ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಕಿಟಕಿ ಕಿ ಕುಲಿ ಜಾಲಿ ಕಿ ರಾಹ್ ಬಾಹರ್ ಜಾತಾ, ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆ ಮಾರ್ಗವನ್ನ ಹಿಡಿದು, ರಾಹ್ಗೆ ಮಾರ್ಗ, ಆ ಮಾರ್ಗದ ಮೂಲಕ ಬಾಹರ್ ಜಾತಾ, ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು। मेरे कमरे से बाहर जाने पर वहां भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला। यहाँ पर एक शब्द है चलना। चलना, इसका प्रथम प्रेरणार्थक चलाना, द्वितीय प्रेरणार्थक चलवाना। धातु क्या होता है? चल। और दिन भर इड़ी गिलहरियों के झुंड का नेता खुदा। नेता का अर्थ है मुखंडा। नेता यानी मुखंडा। ಯಾವುದರ ಮುಖಂಡ ಆಗಿತ್ತು ಇದು? ಗಿಲ್ಲು कुछ ही दिनों में, कुछ ही मासों में यह ये गिलहरियों का झुंड का नेता बना। ಹೊರಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಅಳಿಲುಗಳಿಗೆ ಇದು ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಆಯಿತು। हर डाल पर उछलता कूदता रहता और 3-4 बजे से वह 4 बजे में वह खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूले लगता। वह बाहर जाकर कूदता उछलता, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಅದು ಆಟವನ್ನ ಆಡ್ತಾ, ಎಲ್ಲ ಗಿಲ್ಲನೆ ಅಳಿಲುಗಳ ಜೊತೆಗೆ ಆಟವನ್ನ ಆಡಿ 3-4 ಬಜೆ ಸರಿಯಾಗಿ 4 ಗಂಟೆಗೆ ಅದು ಒಳಗಡೆ ಬಂದು ತನ್ನ ಒಂದು ಜೂಲೆ ಮೇಲೆ ಸ್ವಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ತನ್ನ ಉಯ್ಯಾಲೆಯಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಫ್ಲವರ್ ಪಾಟ್ ನಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರಲ್ವಾ, ಅದರಲ್ಲಿ ಬಂದು ಅದು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಜೂಲೆ ಲಗ್ತಾ ಅದು ಉಯ್ಯಾಲೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು। मुझे चमकाने की इच्छा उसमें ना जाने कब और कैसे उत्पन्न हो गई थी। ಲೇಖಿಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, जो कब और कैसे उत्पन्न हो गई, ಇವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ ಆ ರೀತಿಯಿಂದ ಆಸೆಗಳು ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನ
ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಉತ್ಪನ್ನ ಆದವು ಅಂದ್ರೆ कभी फूलदान के फूलों में छिप जाता, कभी पर्दे के झंझट में और कभी सोन जूही की पत्तियां में। ಯಾವಾಗ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇರ್ತಿತ್ತು ಅಂತ ಲೇಖಿಕಾರಿಗೆ ನೋಡ್ತಿದ್ದಂತೆ ಇಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ನೋಡಿದ್ರೆ ಕುछ समय ಎಲ್ಲಿ ಕವಿ ಫೂಲ್ದಾನ್ ಕೆ ಫೂಲೋ ಮೇ रहता था, ಆ ಒಂದು ಹೂಗಳನ್ನ ಇಡ್ತಕ್ಕಂಥ ಹೂವಿನ ಕುಂಡಲದಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇತ್ತು, ಅದರಲ್ಲಿ ಅಡಕವಾಗಿರ್ತಿತ್ತು. ಅವ್ರು ಕವಿ ಪರ್ದೆ ಕಿ झंझट में, ಮತ್ತೆ ಕಿಟಕಿಯ ಒಂದು ಕತ್ತನ್ನ ನರಿಗೆಗಳಿರ್ತಿತ್ತಲ್ಲ, ಆ ಚುನ್ನಟ್ಟೆ ನೆರಿಗೆ ಆ ನರಿಗೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಅವ್ರು ಕವಿ ಸೋನ ಜುಗಿ ಕಿ ಪತ್ತಿಯೋ ಮೇ, ಮತ್ತೆ ಆಗಾಗ ಎಲ್ಲಿರ್ತಾ ಇತ್ತು ಸೋನ ಜುಗಿ ये खुशबूदार फूल है। सोनु जुगी का अर्थ है सोनु जुगी, ಒಂದು ಸುವಾಸನೆ ಭರಿತ ಹೂವಿನ ಎಲೆಗಳು. खुशबूदार फूल, ಒಂದು ಸುವಾಸನೆ ಭರಿತ ಹೂ. ಸುವಾಸನೆ ಭರಿತ ಹೂವು ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ಎಲ್ಲಿರ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಿಟಕಿಯ ಪರದೆಯ ಮೇಲೆ ನರಿಗೆಯ ಮೇಲೆ ಇರ್ತಾ ಇತ್ತು, ಹೂವುಗಳನ್ನ ಇಡ್ತಕ್ಕಂಥ ಹೂವಿನ ಕುಂಡಲದಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಗೆ ಸೋನು ಜುಗಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಇದು ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಇದೆಲ್ಲವನ್ನ ನೋಡಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಾ ಇತ್ತು, ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಮೇರೆ ಪಾಸ್ ಬಹುತ್ ಸೇ ಪಶು ಪಕ್ಷಿ ಹೈ, ನನ್ನ ಹತ್ರ ಸಾಕಷ್ಟು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳಿದ್ದಾವೆ. ಅವ್ರ ಮುಸೆ ಲಗಾವ್ ಬಿ ಕಮ್ ನಹೀ ಥಾ, ಆದರೆ ಇಷ್ಟೊಂದು ಯಾವುದೇ ಪ್ರಾಣಿ ನನ್ನನ್ನು ಹಚ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ಇದು ಲಗಾವ್ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಅದು लगाव भी कम नहीं, परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरे ताली में गाने की हिम्मत भी है, ऐसा मुझे स्मरण नहीं आता. परंतु ಆದರೆ उनमें से किसी को, ಆ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ಹತ್ತಿರ मेरे साथ मेरी ताली में गाने की, ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಇರ್ತಕ್ಕಂಥ, ನಾನು ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಊಟ ಕೂತಿದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ತಟ್ಟೆ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಕಾನೆಗೆ ಹಿಮ್ಮತ್ ಹುಯಿ ಹೈ ಐಸೆ ಮುಜೆ ಸ್ಮರಣ, ಆ ರೀತಿ ನನ್ನ ತಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ತಟ್ಟೆಯ ಒಳಗಡೆ ಬಂದು ಕೂರ್ತಕ್ಕಂಥ, ತಟ್ಟೆ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಕೂರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಧೈರ್ಯ, ಹಿಮ್ಮತ್ತೇನೆ ಧೈರ್ಯ, ಹಿಮ್ಮತ್, ಆ ಒಂದು ಧೈರ್ಯವನ್ನ ಯಾವುದೇ ಪಶು ಪ್ರಾಣಿಗಳು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ನೆನಪು ಸ್ಮರಣೆ ನನಗೆ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಿಮ್ಮತ್ ಪರ್ಯಾಯವಾಚಕ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಯಪ್ಪ ಹಿಮ್ಮತ್, ಸಾಹಸ, ಧೈರ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಗಿಲ್ಲು ಇನ್ಮೆ ಅಪವಾತ್ತ, ಗಿಲ್ಲು ಆ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳಿಗಿಂತ ಇದು विभिन्नವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, सबसे अलग है. मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंचती, वहां खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरामदा पार करके मेज पर पहुंच जाता. ನಾನು ಯಾವಾಗ ಅಡಿಗೆ ಕಾನೆಗೆ ಕಮರೆ ಡೈನಿಂಗ್ ಹಾಲ್ ಊಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೊಠಡಿಗೆ ಹೋದೆ ಅಂತಂದ್ರೆ वहां खिड़की से निकलकर, ಅದು ಸಹ ಕಿಟಕಿಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು, जो आंगन की दीवार बरामदा पार करके, ಪಾರಿ ದಾಟಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಏನೇನನ್ನ ಮನೆಯ ಅಂಗಳದಿಂದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಹೊರಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವರಾಂಡವನ್ನ ದಾಟಿ ಅದು ಬಂದು ಲೇಖಕರನ್ನ ತಲುಪ್ತಾ ಇತ್ತು. ಅವ್ರು ಮೇರಿ ತಾಲಿ ಮೇ ಬೈಟ್ ಜಾನಾ ಚಾತಾ, ಮತ್ತೆ ನನ್ನ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಾಹಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ತಾಲಿಯಲ್ಲಿ ತಟ್ಟೆ, ಊಟದ ಪ್ಲೇಟ್, बड़ी कठिनाई से मैंने उसे ताली के पास बैठना सिखाया. जहाँ बैठकर वहां मेरी ताली में से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता. लेखिका ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ, क्या सिखाया उसको, पहले ताली में आकर बैठता था, बाद में लेखिका ने उसको ताली के पास बैठना सिखाया. और कुछ दिन बाद एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता. उस समय मेरी ताली के पास बैठा, ತನ್ನ ಆ ಊಟದ ತಟ್ಟೆ ಹತ್ತಿರ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಒಂದೊಂದೇ ಅನ್ನದ ಅಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ತುಂಬಾ ಸ್ವಚ್ಛತೆಯಿಂದ ಊಟ ಮಾಡುವುದನ್ನ ಅದು ಕಲಿತಾ ಬಂತು. ಕಾಜು
उसका प्रिय काजिता काजू यानी गोडंबी और काजू प्रिय काजिता गिल्लू का प्रिय काव्य क्या था काजू। और कई दिन काजू ना मिलने पर वह अन्य खाने की चीज या तो देना बंद कर देता था ಮತ್ತೆ ಕಾಜು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಏನೇ ಪದಾರ್ಥವನ್ನ ಕೊಟ್ಟರೆ ಅದು ತಿಂತಾ ಇರಲಿಲ್ಲ खाद्य आहार का पदार्थ या झूले से नीचे फेंक देता था ಬೇರೆ ಗೋಡಂಬಿ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಏನಾದರೂ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥವನ್ನ ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ उसे झूले से फेंक देता था ಅದನ್ನ ಹೊರಗಡೆ ಹಿಂಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇತ್ತು ಚಲ್ತಾ ಇತ್ತು ಹರಡ್ತಾ ಇತ್ತು। देना या पर देना भी एक प्रेरणार्थ क्रिया है देना दिलाना दिलवाना देन धातु है देना दिलाना दिलवाना। देखिए यहाँ पर किताब में चित्र है लेखिका ऊपर डाइनिंग टेबल पर खाने के लिए बैठी है ऊपर उनके पास गिलहरी पे वो बैठे। उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। ಈ ಒಂದು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮೋಟಾರ್ನ ದುರ್ಘಟನೆಯಿಂದ ಗಾಯಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು आहतेने ಗಾಯಗೊಂಡು कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा ಕೆಲವು ದಿನಗಳ ಕಾಲ ಅವರು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಲ್ಲಿ ಇರಬೇಕಾಯಿತು। उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोला जाता आ दिनಗಳಲ್ಲಿ ಇವರ ಒಂದು ಕೊಠಡಿಯ ಗೋಡೆಯನ್ನ ತೆಗೆದಿತ್ತು। गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता। ಆ ಒಂದು ಲೇಖಕ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಠಡಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು। ಲೇಖಕ ಇಲ್ಲದೆ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಅದು ಮಾತನಾಡಿಸದೆ ಅಥವಾ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಯಾವುದೇ ಕ್ರಿಯಾಕಲಾಪವನ್ನ ಮಾಡದೇ ವಾಪಸ್ ಅದು ಬಂದು ತನ್ನ ಜೋಲಿಯಲ್ಲಿ ಕೂರ್ತಾನೆ। सब उसे काजू दे जाते परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भरे मिले। ಲೇಖಿಕ ವಾಪಸ್ ಬರೋವರೆಗೂ ಸಹ ಅದು ಏನು ತಿಂದಿರಲಿಲ್ಲ, ತನ್ನ ಜೂಲೆಯಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಗೋಡಂಬಿ ಹಾಗೆ ಉಳಿದಿತ್ತು। ಜಿನ್ಸೆ ಜ್ಞಾತ ಹೋತಾ ಅದರಿಂದ ಏನು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಲೇಖಿಕ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಲ್ಲ, ಅದು ಸಹ ಏನು ಸಹ ಊಟವನ್ನ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ। ताकि वह उन दिनों अपना प्रिय काजी कितना कम गाता रहा। लेखिका समझ गई उतना दिन मैं अस्पताल में रहने वक्त वो ठीक तरह से खाना नहीं खाया है। इससे पता लगा कि दिनों उस अपना प्रिय कार्य कम खा गया है। ಅದು ನಾನಿಲ್ಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ತಿಂದೆ। मेरी अस्वस्थता में वहाँ तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को हौले हौले सहलाता रहता। मेरे अस्वस्थता ಏನೇ ಅನಾರೋಗ್ಯ, ಆ ಒಂದು ಅನಾರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಅದೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಪ್ಪ ಅಂದರೆ ಗಿಲ್ಲು ತಕಿಯ ಪರ್ ಸಿರ್ಹಾನೆ ಬೈಕ್, ತಕಿಯ ಪಿಲೋ ತಲೆದಿಂಬು, ಸಿರ್ಹಾನೆ ಬೈಕ್ ಮಲ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಲೇಖಿಕ ಬೆಡ್ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಆ ತಲೆ ದಿಂಬತ್ರ ಹೋಗಿ ಇದು ಕೂರ್ತಾ ಇತ್ತು। ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿಯ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹಾ ತಾ नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को हौले से हौला सहलाता रहता। ಅದು ತಲೆಯ ಹತ್ತಿರ ಕೂತ್ಬಿಟ್ಟು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಧಾನವಾಗಿ ಸವರ್ತಾ ಇತ್ತು। कैसे छोटे बच्चों को अपनी माँ कैसे सहलाता है उसी तरह हौले से ನಿಧಾನವಾಗಿ ಆ ಒಂದು ತಲೆಯನ್ನ ಸವರ್ತಾ ಇತ್ತು। गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती रहती तो गिल्लू ना बाहर जाता। गर्मियों ने ಬೇಸಿಗೆ ದಿನಗಳಲ್ಲಿ दोपहर में ಆ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು ನಾ ಬಾಹರ್ ಜಾತಾ, ಅದು ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು। ನಾ अपने झूले में बैठता, ಮತ್ತೆ ಆ ಒಂದು ಜೂಲೆಯಲ್ಲೂ ಸಹ ಉಯ್ಯಾಲೆಯಲ್ಲೂ ಸಹ ಇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। वहाँ मेरे पास रखी सुराही पर लेट जाता। सुराही यानी पानी रखने का बर्तन, सुराही पानी रखने का बर्तन, ಊಜಿ ಅಂತ ಇರ್ತಲ್ಲ, ಊಜಿ ಎಲ್ಲಿರ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ, ಹೊರಗಡೆನೂ ಹೋಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಬೇಸಿಗೆ ದಿನಗಳಲ್ಲಿ, ಹಾಗೆ ತನ್ನ ಜೂಲೆಯಲ್ಲೂ ಸಹ ಇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ಅದು जो
उनके पास लेखिका के पास रही सुराही पर लेट जाता था ಆ ಒಂದು ನೀರಿನ ಒಂದು ಮೂಸೆಯ ಬಳಿ ಅದಿರ್ತಾ ಇತ್ತು इस प्रकार ಸಂಗೀತ ಪೀ रहा था और ठंडक पी रहा था ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅದು ಆ ಲೇಖಿಕರ ಹತ್ತಿರನೂ ಇರ್ತಾ ಇತ್ತು ಹಾಗೆ ಕೂಲ್ ಆಗಿ ತುಂಬಾ ತಂಪಾಗಿ ಇರ್ತಾ ಇತ್ತು गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती बच्चों गिलहरी का जीवित अवधि कितने वर्ष था केवल 2 ही वर्ष था अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया ಇದರ ಒಂದು ಅಂತ್ಯ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಬಂತು ಸಮೀಪಕ್ಕೆ ಬಂತು दिन भर उसने ना कुछ खाया ना वहाँ बाहर गया ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದು ಏನು ತಿನ್ನಲೂ ಇಲ್ಲ ಮತ್ತೆ ಹೊರಗೂ ಸಹ ಬರಲಿಲ್ಲ पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जॉग का मीटर जलाया ಅದರ ಕಾಲುಗಳು ಕೈಗಳು ಸಾಕಷ್ಟು ತಣ್ಣಗಾಗಿತ್ತು ಇವರು ಅದನ್ನ ಉಜ್ಜಿ ಅದಕ್ಕೆ ಶಾಖವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೈಕಾಲುಗಳಿಗೆ ಹೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಸೇ ಉಷ್ಣತಾ ದೇನೆ का प्रयत्न किया ಮತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಉಷ್ಣವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಿಸಿಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ परंतु ಆದರೆ प्रभात की प्रथम किरणें के साथ ही वह चिंद्रा में सो गया सुबह लेखिका होगा वह देखते हैं वह चिंद्रा में सो गया अंतिम ಸಾಂಗ್ಸ್ ಇದೆ ಅದು ಕೊನೆ ಉಸಿರನ್ನ ಹಿಡಿದಿದೆ ಅದು ಬೆಳಗಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದಿದೆ उसका झूला उतार कर रख दिया गया है और खिड़की की जाली बंद कर दी गई है परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जौली के पास चिक चिक करती ही रहती है गिलहरी का जो मरण हुआ है अब फिर भी जो बाहर की गिलहरियां ऊपर आकर जो नई पीढ़ियां जौली के पास आकर चिक चिक कर रहे हैं अब सोनजुगी खिलती ही रहती है सोनजुगी क्या है इसका अर्थ यानी खुशबूदार फूल था यानी खुशबूदार फूलों के पत्तियां था वह खिलती रहती ಆ ರೀತಿ ಸುವಾಸನೆ ಭರಿತ ಹೂವುಗಳಂದ್ರೆ ಈಗ ಒಂದು ಹಳಿಲು ಸತ್ತೋದ್ರೆ ಏನಂತೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೊರಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಳಿಲುಗಳನ್ನ ಲೇಖಿಕ ತನ್ನ ಗಿಲ್ಲುವಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಕಾಣ್ತಾರೆ सोनजुगी की लता के नीचे गिल्लू की समाधि है बच्चों गिल्लू की समाधि कहाँ है सोनजुगी की लता के नीचे है एक अंक का जो प्रश्न है इसलिए भी कि उसे वहाँ लता सबसे अधिक प्रिय थी ಹಾಗಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಿಯವಾದಂತಹ ಬಳ್ಳಿಯಾಗಿತ್ತು इसलिए भी कि उस लघु गाथ का किसी वासंती दिन जूही के पीताम्ब चोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है लेखिका गिलहरी का जो समाधि उस सोनजुगी के लता पर की है क्योंकि यह जूही के पीताम्ब पीता बेरे ಸ್ವಲ್ಪ ಹಳದಿ ಬಣ್ಣದಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹೂವುಗಳು ಅರಳಿ ನನಗೆ ಆ ಒಂದು ಗಿಲ್ಲುವಿನ ಪ್ರತಿರೂಪವನ್ನು ಅದು ತೋರಿಸುತ್ತೆ ಎನ್ನುವ ಕಾರಣದಿಂದ ಗಿಲ್ಲುವಿನ ಸಮಾಧಿಯನ್ನ ಆ ಒಂದು ಗಿಡದ ಕೆಳಗಡೆ ಲೇಖಕ ಮಾಡಿದ್ರು बच्चों अब तक गिल्लू पाठ को हम क्या क्या देखा है क्या क्या समझ गए हैं और यह एक रेखा चित्र है लेखिका के द्वारा लिखित यह रेखा चित्र है आपका प्रश्न आता है परीक्षा में गिल्लू पाठ का विधा कैसा है या एक कहानी है या निबंध लेखन है या रेखा चित्र है या क्या है आगे का जो प्रश्न आपको एग्जाम में आता है ये रेखा चित्र है एक अंक का आपके लिए प्रश्न आता है गिल्लू पाठ में हाँ बच्चों अभी तक गिल्लू पाठ के अंदर क्या क्या सीखा है हमने यह पशु पक्षियों में भी मानव की तरह भावानुकूल विचारवान और सहृदय व्यवहार करने की क्षमता होती है महादेवी वर्मा ने यहाँ पर एक छोटा सा जीव गिलहरी के बच्चे का रेखांकित यहाँ पर किया है यानी प्राणी जगत की मानव सह जीवन शैली का प्रभावशाली चित्रण यहाँ पर किया गया है और यह एक संस्मरण यानी उनके सभी नेनपु संस्मरण उन सभी नेनपु ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು उनकी रक्षा करने और उनके प्रति प्रेम भाव जगाने की दिशा में एक सार्थक प्रयत्न यहाँ सिद्ध हुआ है बच्चों एक बार समझ गई है आप सब आज का जो गृह कार्य है देखती हूँ मैं लिखिए
का 5वां वाक्य में उत्तर लिखिए। यहाँ पर गिल्लू के कार्यकलाप के बारे में लिखिए। पहला प्रश्न है गिल्लू के कार्यकलाप के बारे में लिखिए। और एक प्रश्न है, तीसरा है आपके किताब में है गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन कीजिए। और छठवां जो मेल है ना, कल या अंग्रेजी में अनुवाद कीजिए। ये 4 प्रश्न है, ये सबको कल लिखकर लाइए। धन्यवाद।